आता हळूहळू आपला देश हा एक रोबस्ट इकॉनॉमी व्हायला लागला। आता 5 ट्रिलियनकडे जात असताना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे एक कन्सेप्ट आहे की आपलं एक टुरिस्ट डेस्टिनेशन व्हायला। विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख हे शिराळा विधानसभेचे आमदार आहेत। अत्यंत सुसंस्कृत राजकारणी म्हणून सत्यजित देशमुख यांनी आपल्या राजकारणाचा वारसा प्राणपणाने जपला आणि तो वाढविला आहे। एक उच्च शिक्षित आमदार आणि विकासाची दूरदृष्टी असणारा सर्वसामान्यांचा नेता म्हणून सत्यजित देशमुख यांनी जणू महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाचा नावलौकिक उंचावत ठेवला आहे। त्यामुळे 32 शिराळा व वाळवा तालुका येथील जनतेनेही त्यांना तितकीच मोलाची साथ दिली आहे। त्यांनी सांगली जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती व उपाध्यक्ष म्हणून बरेच वर्ष काम केले। ते सध्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असून भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत। लोकप्रतिनिधी या नात्यानं माणसाचे परम कर्तव्य काय असतं तर कर्तव्य पहिलं आहे की आपले असणारे आर्थिक स्तर वाढवणे। आर्थिक स्तर वाढवायचा असेल तर ही निसर्गातच अशा पद्धतीची दिलेली जी देणगी आहे तिचा आविष्कार होणं गरजेचं आहे। शिराळा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये रस्ते, पूल, गटार, सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, अंगणवाडी शाळा खोल्या व प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती अशी अनेक सामाजिक कामे त्यांनी केली। तसेच नानाई देवी शिक्षण संस्थेची उभारणी करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन उभे केले आहे व शिराळा MIDC मध्ये 2 लघु उद्योग सुरू करून बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे। जनकल्याणाची जाणीव त्यांनी आपल्या राजकारणात पदोपदी जपली आहे। त्यामुळेच दुर्गम डोंगरी भागाचा कायापालट त्यांनी घडवून आणला। स्वतःचे कर्तृत्व, सामाजिक दातृत्व आणि वारसा हक्काने आलेले नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम सत्यजित देशमुख यांच्यामध्ये पुरेपूर दिसून येतो। त्यामुळेच अशा आदर्श व्यक्तिमत्वाचा सन्मान करताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा। सह्याद्री टायगर रिझर्व आणि हे सह्याद्री टायगर रिझर्व हे आमच्या शिराळा तालुक्यामध्ये आहे, या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे।